विद्यावंदन न्यूजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपले मी संपादक सुदेश तांबे आपले सहर्ष स्वागत करतो। आपण आता आलो आहोत नवशी फाट्याच्या येथे। नवशी फाट्याची आतापर्यंत पाहताय रस्त्याची परिस्थिती अतिशय दिवसांदिवस चिंताजनक होत आहे। इथे आज अनेक पर्यटन स्थळे व इथे स्थानिक रहिवासी या रस्त्याने ये जा करत असतात। दुचाकी स्वार असतील किंवा चारचाकी स्वार असतील यांना सुद्धा रस्त्याचा अतिशय भीती आहे, कारण इथे अपघात झालेले आहेत। आम्ही काही स्थानिक रहिवाशांना इथे विचारलं तर त्यांच्याकडून आम्हाला ह्याच प्रतिक्रिया आल्या की आम्ही शासनाकडे वारंवार मंजुरी केली आहे की आमचे नवशी फाटा येथे जे रस्त्यांना खड्डे पडले आहेत ते लवकर शासनाकडनं ते बुजवावे, पण त्याकडे शासन कुठच्याही प्रकारे लक्ष घालत नाही हेच आम्हाला दिसण्यात येते। मात्र वारंवार या निवेदन सुद्धा देण्यात आले। या संदर्भात दापोली खेड मंडणगड विद्यमान आमदार तसे महाराष्ट्राचे राज्यमंत्री योगेशदादा कदम यांना सुद्धा या रस्त्याची पाहणी केली आहे। योगेशदादा कदमांनी सुद्धा सांगितले की लवकरात लवकर या रस्त्यांची कामे हाती घेऊ व रस्त्यांना योग्य ते वेगवान कामांना गती देऊन लवकरात लवकर दापोली शहरातील व हायवेवर रस्त्याला जे खड्डे पडले ते लवकर बुजवण्यात येतील असे योगेशदादा कदम यांनी नागरिकांना आश्वासन दिले होते। मात्र तसे ह्या कोकणामध्ये दिसून येत नाही, कारण जरी रस्त्याच्या कामांना सुरुवात झालेली असली तरी ह्या दापोली शहरामध्ये किंवा आपण जे आता नवशी फाट्याच्या इथं आपण आलो आहोत त्या नवशी फाट्याच्या रस्त्याची दिवसांदिवस अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे। कारण या रस्त्यावरनं आज शालेय शिक्षणाच्या बसेस सुद्धा शैक्षणिक सहली सुद्धा येत असतात, दापोलीच्या दिशेने रवाना होत असतात। मात्र या रस्त्यांना असे भगदाड खड्डे पडल्याने या रस्त्यामध्ये एखाद्याचा जीव जाऊ शकतो अशी परिस्थिती इथं आपल्याला पाहायला मिळत आहे। रस्त्याने दुचाकी स्वार सुद्धा या रस्त्याने जात असतात, मात्र रस्त्याचे झाले दुरावस्था याकडे शासन अजूनही लक्ष देत नाही, कारण वारंवार निवेदन देऊन सुद्धा ह्याच्याकडे कोण लक्ष घालत नाही। नागरिकांना व काही राजकीय पक्षांना मी या संदर्भात सुद्धा विचारणा केली, त्यांच्याकडून पण आम्हाला सुद्धा एकच उत्तर येते की रस्त्याच्या कामांना सुरुवात झालेली आहे, लवकर कोकणातील सर्व रस्ते सुरळीत करण्यात येतील। मात्र अजूनही दापोली खेड हायवे रोडचे काम अजूनही पेंडिंग आहे, कारण तिथे जास्त प्रमाणात खड्डे आहेत, तिथे कुठच्याही प्रकारे कामे झाली नाहीत। नागरिकांना वारंवार दिसण्यात येते। आपण पाहताय आता ही खेडवरून दापोलीकडे गाडी आलेली आहे। ह्याच ठिकाणी पहा आपण ह्या खड्ड्यातनं फोर व्हीलर गाड्यांना सुद्धा बाहेर पडताना अनेक अडचणी बाहेर येतात, कारण त्यांचे कुणाचे नातेवाईक असतात तर कुणाचे रिलेटिव्ह असतात, पण ह्या रस्त्याची अशी बिकट अवस्था आहे की एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता या खड्ड्यांमधून आहे। तरी शासनाला लवकरात लवकर आमची हीच मागणी आहे की दापोली खेड हायवे व कोकणातील सर्वच रस्ते लवकरात लवकर शासनाने लक्ष घालून या रस्त्याच्या कामांना वेगवान गती देऊन दापोलीतील रस्ते व शहरातील व हायवे संपूर्णपणे सुरक्षित कामे हाती घेऊन हे रस्त्याची खड्डे बुजवावे अशी विनंती स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे। सुदेश तांबे, विद्यावंदन न्यूज, दापोली।